डिझेल टाकायला आलो. एवढं डिझेल टाकतो भाऊ पा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पॉवर न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आता घरून नाक्यावरती निघालेलो आहे आणि आपल्याला भाडं लागलेलं आहे सोंजे आहे ना त्यांचं, केटरिंगवाल्यांचं. तर आपल्याला त्यांनी बोलवलेलं आहे पांडुरंग कृपा आहे ना तिथं टेबल खुर्च्या घेण्यासाठी. तर चलो. तर आपण पांडुरंग कृपाच्या इथं आलेलो आहे खुर्च्या आणि टेबल घेण्यासाठी. बघा, लोडिंग करताय आता ते. हे बघा, ह्या आता टेबल आणि खुर्च्या ना आपल्याला आर्यावर्त आहे ना तिथं पोहोचवायचे आहे. मित्रांनो, हे आहे आर्यावर्त. आर्यावर्तचा खूप मोठा परिसर आहे, खूप मोठा रेसिडेन्शियल एरिया आहे. बघा, हे आर्यावर्त. इथं खाली करायचं. बघा, खाली करण्यासाठी चालू आहे. बघा, आता आपण आता दुसरी ट्रिप आहे त्यांची. आता आपल्याला दुसरी ट्रिप आहे उमेश भाऊची. त्यांचं ते तयार जेवणाचं साहित्य आहे ना ते घेऊन परत इथं जायचं आहे. चलो. हा संपूर्ण आर्यावर्तचा परिसर आहे. आता आपण जे तयार जेवणाचं साहित्य आहे ना ते लोडिंग करण्यासाठी बघा इथं आलेलो आहे उमेश भाऊच्या घरी. कसं डाळीला रॅपर लावलं ना म्हणजे सांडणार नाही, दुसरं काही नाही असं. तेव्हा आता रॅपर लावून राहिले. त्याच्यात हेवी आहे रे, टिश्यू पेपर नाही वर आहे. वर रॅपरनी काय आहे, डाळ सांडणार नाही. सर्व साहित्य लोड होत आहे. तेव्हा आता गाडी लोडिंग झाली आहे आणि बघा भैयाला घेऊन आहे ना आपण निघतोय आता. चलो. ए सूरज भैया, हे बघा भैया आलाय बरोबर आता आपल्या. चलो. भव्य दिव्य परिसर आहे आर्यावर्तचा एकदम. आपण ते तयार जेवण घेऊन आलोय आता इथं. बघा, उतरवण्यासाठी झालं. मित्रांनो,
ते केटरिंगचं आर्यावर्तमध्ये भांडे सोडून आहे ना, आपण नाक्यावर आल्यानंतर आपल्या जवळ 2 वाजता आहे ना, परत एक केटरिंगचे जे भांडे शिवकृपावरून आपण घेतले, ते लोड केले आणि आता ते पोहोचवण्यासाठी चालू आहे पाचडी वाड्यावरती. लय वेळ लावला यार, फार वेळ लावला. 1 मिनिट लगेच. खाली करण्यासाठी झालो बघा आपण. आता ते इथे भेटतात का? बरं दिसतो. डिझेल टाकायला आलो. एवढं डिझेल टाकतो भाऊ पा. मित्रांनो, आपण ते सकाळी केटरिंगचं जे मटेरियल नाही का, टेबल खुर्च्या आणि स्वयंपाकाचे सामान ते पोचवलं होतं आर्यावर्तमध्ये. तर ते आता तो कार्यक्रम संपलेला आहे. तर ते टेबल खुर्च्या पोचवून द्यायचे आणि ते सामान पण त्यांच्या घरी पोचून द्यायचं आहे, भांडे कुंडे. तर ते लोडिंग करण्यासाठी आपण चालू आहे आर्यावर्तमध्ये बघा. आता बघा कसं चकारी खेळत येऊ राहिलं बघा. लहानपणची आठवण आली त्या चकारीवरून. लहानपणची आठवण आली चकारीवरून. पूर्ण काम करून थकलेले, त्यामुळे आरामशीर चालू आहे त्यांचं. आणि हे बघा आर्यावरचं लोकेशन. चलो अरे आता काय करतोय मग एवढे आपल्याला टेबल खुर्च्या 2 ठिकाणी सोडायच्या होत्या. एक ते पांडुरंग कृपावाल्याकडं आणि एक बघा एक शिवपुरी यांच्या खुर्च्या यांच्या होत्या. तेव्हा त्या उतरवत्या आता आपण टेबल आणि खुर्च्या. त्या खुर्च्या नेल्या आता तिकडं. तेव्हा हे राऊंड टेबल उतरवतं. तर असे 2 ठिकाणचे होते टेबल आणि खुर्च्या. आणि आत्ता राहिले स्वयंपाकाचे जे भांडे आहे ना, ते स्वयंपाकाचे भांडे आता आपल्याला परत आर्यावर्तच जायचं. स्वयंपाकाचे भांडे घ्यायचे आणि ते उमेश भाऊच्या घरी सोडायचे, म्हणजे आपलं काम संपलं. आपण आता ते टेबल खुर्च्यांचे भाडं सोडून आहे ना, स्वयंपाकाचे भांडे घेण्यासाठी आता आपण परत आर्यावर्तमध्ये आलेलो आहे. ते भांडे लोड करायचे आणि घरी पोहोचवायचे. तर बघा आता लोडिंगसाठी गाडी लावली आता बघा आपण. हे सर्व भांडे घ्यायचे आता तिकडे लोडिंग करता बघा. स्वयंपाकाचे भांडे स्वच्छ करून आता घरी जाऊन सर्व आता भांडे लोड झालेले. आता जाऊ उमेश भाऊच्या घरी पोचून द्यायला. बघा हे पण दादा आहे बघा. तुझं नाव काय आहे?
साई. तुझं रे? सूरज. सूरज. हे बघा मुलांनी काम केलंय. आता हे भांडे उतरायला चालले घरी आता परत. ते आता भांडे उतरवण्यासाठी झालोय बघा आता. चला झालं, चलो नाक्यावर. तर मित्रांनो आपण ते केटरिंगचं मटेरियल उतरून आहे ना आपण नाक्यावर आलो. आता जो 6 वाजून गेलेले. तर आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.